दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. कळंबोली येथे बस व जडवजड वाहनांसाठी पुरेसे वाहनतळ उपलब्ध करून न देता महामार्गावर उभ्या वाहनांवर ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जात असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी वाहतूकदारांनी जोरदार निदर्शने केली. अगोदर वाहनतळाची सुविधा द्या, त्यानंतरच ई-चलनाची कारवाई करा अशी मागणी करत वाहतूक संघटनांनी शिव-पनवेल महामार्गावर काही काळ रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. बस ऑपरेटर तसेच जड व अवजड वाहनचालक मालकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. कळंबोली येथील मॅकडॉनल्ड हॉटेलसमोर आंदोलकांनी बस आणि जड वाहने उभी करत महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कळंबोली सर्कल परिसरात काही काळ वाहतूक मंदावली आणि वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान वाहतूक कोंडी वाढण्यापूर्वीच कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले तसेच कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर काही वेळातच आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. आंदोलक वाहतूकदारांच्या मते ई-चलन प्रणालीमुळे अनेकदा मनमानी पद्धतीने दंड आकारला जात आहे. काही वेळा चुकी नसतानाही वाहन चालकांना मोठ्या रकमेचे चलने पाठवली जात असल्याने बस व्यावसायिकांवर आर्थिक ताण वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. महामार्गालगत बस व जडवजड वाहनांसाठी अधिकृत वाहनतळ उपलब्ध करून द्यावेत, त्यानंतरच ई-चलनाची कारवाई करावी अशी मागणी करत मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही वाहतूक संघटनांनी दिला आहे. काल माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. चर्चेअंती जी समिती आम्ही नेमली होती त्या समितीचा अहवाल जो प्राप्त झाला आहे त्यावर पोलीस खातं आणि वाहतूक खातं म्हणजे RTO डिपार्टमेंट यांचे समन्वय साधून अधिकाऱ्यांसह माननीय मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांबरोबर एक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर ताबडतोब त्या संदर्भात एक बैठक घेऊन वाहतूकदारांमध्ये आणि शासनामध्ये समन्वय साधण्याची भूमिका माझी राहील अशा प्रकारचं पत्र मी आत्ताच वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींना देतोय, जेणेकरून त्यांना आताही माझं आव्हान राहील की आपण जो पुकारलेला संप तो मागे घ्यावा आणि त्यामुळे समन्वय साधण्याचा प्रयत्न शासन आणि वाहतूकदारांच्या माध्यमातून आमचा अजूनही चालू आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.